मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रमशाळेतील 10वीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्त्री अधीक्षिकेला निलंबित केलं असलं तरी प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप मोकळेत. त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली आहे. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. मोरोशी आश्रमशाळेतील एका 10वीच्या विद्यार्थिनीनं वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण गेल्या वर्षी 25 डिसेंबरला घडलं होतं. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. खूप खूप शिग्ग बोरी, ताठ माने न जगशील तरी असं आवाहन राज्य शासन ग्रामीण भागात करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सेवा सुविधा, सुरक्षा आणि दर्जा यांचा अभाव असतो. आदिवासी प्रकल्प विभागाकडून वेळोवेळी दौरे आखणं, आश्रमशाळा आणि वसतिगृहांची पाहणी करून आवश्यक सेवा सुविधा देणं हे प्रकल्प अधिकाऱ्यांचं काम असून प्रत्येक घटनेला प्रकल्प अधिकारी जबाबदार असतो. मात्र मोरोशी आश्रमशाळेतील घटनेप्रकरणी जबाबदार अधिकारी असलेले प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नसून तेच इतरांचं निलंबन करतायत. त्यामुळे तातडीनं प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. त्याचबरोबर पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री अशोक उईके यांनी अशी प्रकरणं आश्रमशाळांमध्ये वारंवार होत असल्याचं मान्य केलं. या प्रकरणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मोरोशी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी 25 डिसेंबरला चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. तर 26 डिसेंबरला अहवाल प्राप्त होऊन आश्रमशाळा मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधीक्षिका जयश्री वागळे यांना निलंबित करण्यात आलं. तसंच पीडित कुटुंबाला 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आल्याची माहिती उईके यांनी दिली. यावर केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. अखेर मंत्री उईके यांनी निर्देश दिल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.